मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकच्या मनमाडमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। नाशिकमध्ये देखील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आस्थापना बंद ठेवलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। पाहूया। दिल्ली येथील जे विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झाला आणि लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी जे बंदची हाक दिली त्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्र जो आहे हा बंद करण्यात आला असून या ठिकाणी आपण बघू शकतो सकाळपासूनच मनमाड शहरात जे एकात्मता चौक असो परिसर असो या ठिकाणी दुकानं जे आहे ते पूर्णपणे शुकशुकाट बघायला मिळतोय आणि कडकडीत बंद पाळण्यात आहे। या ठिकाणी सकाळपासूनच बंदची हाक देण्यात आले असून या ठिकाणी फक्त अत्यावश्यक जे सेवा मेडिकल असो हे असो हेच चालू ठेवण्यात आहे। मात्र कडकडीत जो बंद आहे या ठिकाणी पुकारण्यात आले असून या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आपण जाणून घेऊ। या ठिकाणी नीट पेपर फुटी प्रकरणी जे केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मुलं मागताय जंतर मंतरवर, त्यांच्यावर जे दिल्ली पोलिसांनी अमानुष मारहाण केली याच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या धर्तीवर मनमाड शहर हा वंचित बहुजन आघाडी शहर शाखा व जिल्हा कमिटीतर्फे बंद पुकारण्यात आलेला आहे। याच्यात मनमाड शहराचे जे बांधव आहे, व्यापारी बांधव, छोटे मोठे टपरी धारक यांनी जो सहभाग घेतलेला आहे हा कडकडीत बंद हा पाडण्यात आलेला आहे। या ठिकाणी आम्ही केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो। जी अमानुष विद्यार्थ्यांवर मारहाण झाली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा तात्काळ राजीनामा व्हावा अशी जाहीर मागणी करतो। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा या मागणीसाठी आज मनमाड कडकडीत बंद पाळणार असून सकाळपासूनच या ठिकाणी दुकान असो आस्थापना असो हे व्यापारी छोटे मोठे व्यापारी असो यांनी कडकडीत बंद ठेवण्यात आले। जय महाराष्ट्र, संतोष खताळ, नाशिक, मनमाड।